आता या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची मोठी बातमी येते। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संभाव्य विस्तारात श्रीकांत शिंदे यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे। तर राज्यमंत्री पदासाठी प्रतापराव जाधव यांच्याऐवजी संजय जाधव यांच्या नावाची चर्चा आहे। शिंदेंच्या शिवसेनेतील वरिष्ठ सूत्रांकडून ही माहिती मिळते। प्रतापराव जाधव यांना मंत्रिपदावरून शिवसेनेत चर्चा सुरू आहे आणि त्यांच्या जागी आता संजय जाधव किंवा बंडखोर खासदारांपैकी एकाची वर्णी लागू शकते। तर आपले प्रतिनिधी उमेश अलोने सध्या आपल्या सोबत आहेत। उमेश, मोठी बातमी येते, श्रीकांत शिंदे यांची थेट केंद्रीय कॅबिनेट मंत्री म्हणून वर्णी लागू शकते। निश्चितच माधवी, आता ऑपरेशन टायगरच्या यशानंतर शिवसेनेला एक अतिरिक्त मंत्रिपद मिळण्याची शक्यता जी आहे, त्या पदासाठी जे आहे ते खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नावावर शिवसेनेतून अंतिम शिक्कामोर्तब झाल्याची माहिती जी आहे आपल्याला विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे। आणि श्रीकांत शिंदेच्या नावावर भाजपचे जे पक्षश्रेष्ठी आहे, दिल्लीतला हायकमांड त्यांनीही पसंती दर्शवलेली आहे। त्यामुळे श्रीकांत शिंदेचं नाव जे आहे ते कॅबिनेट मंत्रिपदासाठी अंतिम झाल्याची जी माहिती आपल्याला सूत्रांनी दिली आहे। मात्र दुसरी एक महत्वाची बाब माधवी यामध्ये अशी आहे की सध्या जे आयुष खात्याचा स्वतंत्र प्रभार असलेले मंत्री आहे प्रतापराव जाधव, आणि त्यांच्याकडे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्रीपदाची ही जबाबदारी आहे। त्यांच्या कामकाजावर काही प्रमाणात नरेंद्र मोदी नाराज असल्याची चर्चा जी आहे ती आहे, आणि या संदर्भातली नाराजी जी आहे ती एकनाथ शिंदेंना त्यांनी कळवल्याची माहिती आपल्या सूत्रांनी दिलेली आहे। त्यामुळे नवीन खासदार जे 6 खासदार आले त्यांच्यापैकी संजय जाधव जे आहे परभणीचे खासदार, त्यांचं नाव या मंत्रिपदासाठी जे आहे ते चर्चेत आहे। मात्र मंत्रिपद मराठवाड्याला द्यायचं की विदर्भाकडेच ठेवायचं यावर सध्या शिंदेच्या शिवसेनेत मोठी चर्चा सुरू आहे। कारण विदर्भातही पक्ष विस्तार त्यांना मोठ्या प्रमाणात करायचा आहे। त्यामुळे प्रतापराव जाधव यांचं मंत्रिपद कायम ठेवायचं की मराठवाड्यात आणखी संजय जाधव यांच्या माध्यमातून पक्ष विस्ताराला चालना द्यायची आणि त्यांना मंत्रिपद देऊन पक्ष मजबूत करायचा मराठवाड्यात, यावर चर्चा सुरू आहे। मात्र संजय जाधव की प्रतापराव जाधव यांच्यावर जी या दोघांपैकी एकाला कोणाला मंत्रिपदी ठेवायचं यावर चर्चा सुरू आहे। मात्र श्रीकांत शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची जी माहिती आहे ती विश्वसनीय सूत्रांनी आपल्या एबीपी माझाला दिली आहे। माधवी, उमेश, या संदर्भात अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।